3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेलं आणि उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाशिकच्या सप्तशृंगी गडावर पाऊस सुरू आहे, त्यामुळे धुक्याची दाट चादर पसरली। गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावरील धबधबे प्रवाहित झाले आहेत। आदिमायेच्या मंदिरावर आणि समोरील मार्कंडेय पर्वतावर मोठ्या प्रमाणात धुकं पाहायला मिळतंय। हिरवाईने नटलेले डोंगर, मनाला हवा हवासा वाटणारा गारवा, मधूनच अलगद कोसळणाऱ्या रिमझिम सरी यामुळे सुखद अनुभव मिळतोय। सप्तशृंग गडासमोरील मार्कंडेय ऋषी पर्वत या धुक्यामध्ये दिसेनासा होतो। तिकडे नाशिक शहरामध्ये जोरदार पाऊस झाला। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोदावरी नदीपात्रातील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। सध्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीला आलेल्या पहिल्याच पुरात सोमेश्वर धबधब्याने रौद्र रूप धारण केलं। हा धबधबा बघण्यासाठी नाशिककरांसह राज्यभरातल्या पर्यटकांनी गर्दी केली। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। मंदिराच्या मागे असलेल्या पर्वतांवरील धबधबे खळखळून वाहत आहेत। ब्रह्मगिरी पर्वत, अंजनेरी पर्वतासह परिसरातले धबधबे खळखळून वाहत आहेत। हिरवाईने नटलेले डोंगर, वाहणारे धबधबे यांना पर्यटकांची उपस्थिती पाहायला मिळते। पर्यटकांना त्यांची भुरळ पडते। नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आणि सुरगाणा तालुक्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। अंबिका नदीसह नार, पार, तान, मान या नदीने धोक्याची पातळी ओलांडली। अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण झाली। सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधबा ओसंडून वाहतोय। संभाव्य धोका लक्षात घेत धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली।